शेतकऱ्यांना आजपर्यंत कसं फसवलं गेलंय, शेतकऱ्यांचा प्रत्येक शेतकऱ्याला त्यांच्या धोरणामुळे किती नुकसान झालंय ह्याची फक्त शेतकऱ्यांना आठवण करून देतोय. आणि शेतकऱ्यांना सांगतोय सोयाबीन असेल, कांदा असेल, दूध असेल किंवा ज्यांनी पॅकेज जाहीर केलं होतं या पॅकेज पैसे किती पैसे आले आपल्या खात्यावर, त्यांनी घोषणा केल्यावर त्याप्रमाणे पैसे आले का, ते फसवणूक करणारे लोक आहेत. त्यांची फसवणूक उघड करून फक्त त्यांना सांगतोय की आपण ह्या गोष्टी विचार करूनच येत्या 7 तारखेला आपण मतदान करावं, यासाठी आम्ही सभेला समोर त्या पद्धतीने करतोय. चौकशी व्हायची भीती होती, अशीच लोक म्हणजे प्रमुख लोक ते भाजपमध्ये प्रवेश केलेले. निष्ठावंत कार्यकर्ते, शिवसैनिक, सामान्य जनता जागेवर आहेत आणि उद्धव साहेबांच्या पाठीशी ठाम आहे. मी मतदारांना इतकंच सांगेन, प्रथमतः सांगायचं जर झालं तर मी राजा अहमद पठाण यांचं प्रामुख्याने तुम्हाला उदाहरण देईन. ज्यावेळेला राजा अहमद पठाण हे शहापूर जिल्हा परिषद मतदारसंघात प्रतिनिधित्व करत होते त्यावेळेला विरोधी पक्ष नेते म्हणून त्यांनी जिल्हा परिषद मध्ये काम केलं आणि त्या माध्यमातून त्यांनी शहापूर जिल्हा परिषद मधले प्रत्येक सामान्य जनतेशी त्यांची नाळ जोडलेली आहे. अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम केलं आणि शिवसेना प्रमुखांचा विचार घराघरात मनामनात जनतेच्या मनामनात पोहोचवला आणि खऱ्या अर्थानं तिथं निष्ठावंत, प्रामाणिक आणि विश्वासू मतदार तयार झाला. आणि तोच मतदारसंघ म्हणून आज शहापूर जिल्हा परिषद मतदारसंघातून आज शिवसेनेची मशाल म्हणजे थोडक्यात निष्ठावंताची मशाल, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाची मशाल, शिवसेना प्रमुखांनी तयार केलेल्या निष्ठावंताची मशाल घेऊन आज कचरूभाऊ सगटे उभा आहेत आणि ते आपल्या तालुक्यातले आहेत, बाहेरून आणलेले गेटकीन नाहीत. म्हणून आज शहापूर जिल्हा परिषदची मशाल ही दगदगती मशाल आज पेटल्याशिवाय राहणार नाही असा ठाम विश्वास आज या ठिकाणी मला वाटतं. शहापूर जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये 1997 पासून सलग या ठिकाणी काँग्रेस विरुद्ध शिवसेना लढत होती 2007 पर्यंत. त्याच्यानंतर 2012, 2017 त्यानंतर समीकरण बदलली गेली. त्याच्यानंतर काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची युती झाली. आता हा मतदारसंघ जरी पाठीमागे वेगवेगळ्या मतदारसंघातल्या वेगवेगळ्या पक्षाचे लोक जर निवडून आले असतील, पण हा आजचा समीकरण जो वेगळा आहे, कारण आता काँग्रेस आमच्या सोबत आहे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस सोबत असल्या कारणानं जी आमची जुनी फळी आणि नवीन फळी हे दोन्ही एकत्रित आल्यामुळं या मतदारसंघाचा एक शहापूर पंचायत समितीमध्ये एक ओबीसी महिला आहे आणि युती पंचायत समितीमध्ये एससी महिला आहे आणि वरती जिल्हा परिषद जो गट आहे आमचा शहापूर त्याच्यामध्ये एससी पुरुष हा मतदारसंघ या ठिकाणी आहे. शिवसेनेची उभारणी जरी झाली असेल तर स्थानिकचा शिवसेनेचा कार्यकर्ता दुसऱ्या पक्षात गेलेला ना, गद्दार गटात गेलेला नाही. उद्धव बाळासाहेब ठाकरे याच व्यक्तीच्या पाठीमागे इथली शिवसेना खंबीरपणाने उभा आहे. आजची परिस्थिती आम्ही लोकांच्या जनशक्तीवरती आम्ही निवडणूक लढतोय. लोकांवरती, या मतदारसंघातल्या लोकांवरती आमचा विश्वास आहे. सर्वसामान्य जनतेपर्यंत आम्ही पोहोचणारे लोक आहोत. त्यामुळे आम्हाला परिस्थिती काय उद्याची काय राहणार आहे आम्हाला निश्चित माहित आहे. परंतु आमची अटॅचमेंट ही लोकांशी आहे, स्थानिक लोकांशी अटॅचमेंट आहे आमची. लोकांना रोज त्यांच्या संपर्कात आम्ही आहोत, आमच्या संपर्कात लोक आहेत. त्याच्यामुळे आम्हाला आजची परिस्थिती आम्ही पुढेच आहोत आणि शेवटपर्यंत आम्ही पुढेच राहणार आहोत आणि निश्चितपणाने गुलाल यात्रेने उधळणार आहोत. नागरिकाचा प्रतिसाद तर माझ्या बाजूनेच आहे. ह्याबारे 100% जिल्हा परिषदला मशालच फडकणार आणि शेतकऱ्याचा जे विषय आहे, पाणी असेल, महत्वाची लाईट असेल, हे टायमाला त्या लोकांपर्यंत पोहोचत नाही म्हणजे मिळत नाही. कारण का बीजेपी आल्यापासून सर्व शेतकऱ्यांचं वाटोळं झालेलं आहे. आता आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर चालून हे बीजेपीचं अस्तित्व नष्ट करणार आहे 100% आणि भगवा झेंडा आम्ही फडकल्याशिवाय राहणार नाही. आणि शेतकऱ्याचे काम असतील, गोरगरिबाची काम असतील, तरुण वर्गाचं काम असेल, जेवढे पण जे काय छोटे मोठे काम असतील, आम्ही 100% जातीनं त्या गोष्टीवर लक्ष देऊन आम्ही काम करू आणि आम्ही विश्वासघात शेतकऱ्याचा किंवा गोरगरिबाचा विश्वासघात करणार नाही एवढंच बोलतो. मतदारांना आम्ही असं आवाहन करतो की आम्ही निवडून आल्यानंतर जे तुम्हाला शब्द दिलेले आहे, जे तुम्हाला आम्ही वचन दिलेलं आहे, त्या गोष्टीवर आम्ही ठाम राहून आम्ही इमानदारीनं काम करू. आम्ही इथं तुम्हाला बोलून आम्ही मुंबई पुण्यात जाऊन राहणारी माणसं नाही. आणि माझा रोजचा दिवस उठलेला दिवस इटकळा असतो. मी घरात आंघोळ केली चहा प्यायला इटकळा येतो. त्यामुळं आणि लोक सगळे माझ्या ओळखीचे आहेत, सगळे शहापूर गट माझा अख्ख्या ओळखीचा आहे की त्यांना असा एक विषय आहे की तो माझ्या गच्चीला धरून विचारू शकतो, कचरू भाऊ तुम्ही बोललोय का करालोय, असं करू शकतात. आज दुसऱ्या उमेदवाराचा असा विषय आहे, तो इथला उमेदवार नाही स्थानिकचा, तो इथून एकदा निवडणूक लढून एकदा मुंबईला किंवा पुण्याला गेला तो तोंड पण दाखवणार नाही. पण मी उमेदवार असा आहे की जेणेकरून रोजच्या रोज ग्राउंड लेवलला पळून, ग्राउंड लेवलला थांबून, लोक मांडी लावून बसून रोजच मी गोरगरिबाची आर्थिक गोष्टी असतील, कुठले
काही टाइम असतो तो मी सारत असतो सारखं आणि कंटिन्यू ह्याच्यावरच लक्ष असतं माझं की गोरगरीब कोणा टाइम आहे कसा आहे काय त्या अनुषंगाने मी काम करत आहे. मतदारांना एकच आवाहन करण्यात येईल की बाबा मी एक सामान्य गरीब घरातल्या कुटुंबातला माणूस आहे आणि मला मतदारांनी निवडून द्यावं माझी एक अपेक्षा आहे. आणि कचरे भाऊ आणि मी ज्या कामासाठी जी आम्हाला काँग्रेस पार्टीनं आणि शिवसेनेने ह्याला उभा केलेला आहे बाळासाहेब उद्धव ठाकरे साहेबांनी ते आम्ही जनतेपर्यंत जाऊन जनतेचे विकासाचे कामं आम्ही करण्यात येईल असं आम्ही जनतेला आव्हान देतो की आम्ही जनतेपर्यंत जी काही जनतेची कामं राहतील ती अहोरात्री कधीही आम्ही तयार राहणार आणि जे अहोरात्री प्रमाणे तुम्हाला सांगतो जाऊन आम्ही जनतेपर्यंत पोचविण्याचं काम जनतेपर्यंत जाण्याचं काम आम्ही करू. एवढंच मी सांगतो जनतेला की एक सामान्य गरीब कुटुंबातला मी उभारलेला व्यक्ती आहे तरी मला संध्यानी मदत करून मला बहुमतातून विजय करावं एवढीच माझी अपेक्षा आहे.